वाड़ा में स्थानीय भूमिपुत्रों के अधिकारों के लिए भूमिपुत्र येलगार संगठन आक्रामक, विमल लॉजिस्टिक कंपनी को दी सीधी चेतावनी। स्थानीय मराठी और भूमिपुत्र कामगारों पर हो रहे अन्याय के खिलाफ भूमिपुत्र येलगार संगठन अब पूरी तरह से आक्रामक हो गया है। कुडूसवाड़ा स्थित विमल लॉजिस्टिक कंपनी द्वारा स्थानीय कामगारों को जानबूझकर काम से निकालने और उनका शोषण करने की शिकायतों के बाद संगठन ने सीधे तहसीलदार कार्यालय का दरवाजा खटखटाया। इस गंभीर मामले का संज्ञान लेते हुए वाड़ा के तहसीलदार ने आज विमल लॉजिस्टिक कंपनी के प्रबंधन, स्नेह इंटरप्राइजेज और कामगार प्रतिनिधियों की एक संयुक्त बैठक आयोजित की। सरकारी नियमों के अनुसार 80% स्थानीय लोगों को मिली प्राथमिकता। बैठक में तहसीलदार ने कंपनी प्रशासन और ठेकेदार को सख्त लहजे में हिदायत दी। इस कंपनी को कल्पेश रिकामा नामक एक स्थानीय युवक को गैर कानूनी तरीके से काम से निकाला था। इस पर संगठन ने कड़ा विरोध जताया। तहसीलदार ने इस मामले में सकारात्मक रुख अपनाते हुए 2 दिनों के भीतर उनका टर्मिनेशन रद्द करने और उसे दोबारा काम पर बहाल करने के आदेश दिए हैं। संगठन ने साफ तौर पर चेतावनी दी है कि अगर भविष्य में विमल लॉजिस्टिक या वाड़ा की किसी भी अन्य कंपनी ने बाहरी कामगारों को प्राथमिकता देकर स्थानीय भूमिपुत्रों की आवाज दबाने की कोशिश की तो संगठन चुप नहीं बैठेगा और इसके खिलाफ निर्णायक कार्यवाही की जाएगी और लड़ाई लड़ी जाएगी। आज विमल लॉजिस्टिक नावाची जी खुपरी येथील कंपनी आहे, या कंपनी संदर्भात आम्ही तहसीलदार महोदयांना पत्र दिलं होतं वाड्याच्या। या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी आणि स्थानिक भूमिपुत्र कामगारांवर कसा अन्याय होतो, त्यांना जाणीवपूर्वक कसं काढून टाकलं जातं, याचा पूर्ण लेखाजोखा आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना वाड्याच्या दिलेलं होतं। तहसीलदार साहेबांनी याची दखल घेत तातडीने याबाबत आज विमल लॉजिस्टिक कंपनी इथले असलेला ठेकेदार स्नेहा एंटरप्राइजेस आणि कामगार प्रतिनिधी आणि आमची बैठक आयोजित केली होती। मी तहसीलदारांचा आभार मानेन की त्यांनी खूप चांगली चर्चा आणि दीर्घ वेळ या विषयावर दिला आणि कंपनीच्या त्या माणसांना आणि ठेकेदारांना स्पष्ट खडसावून सांगितलं की शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक उद्योगांमध्ये 80% स्थानिक कामगार असले पाहिजे, त्यामुळे कोणत्याही कामगारावरचा अन्याय सहन करणार नाही। आज येथील कल्पेश रिकामे नावाच्या पोराचं बेकायदेशीर टर्मिनेशन केलं होतं, ते रद्द करण्याची आमची मागणी होती। साहेबांनी आम्हाला सांगितलं की ते 2 दिवसामध्ये रद्द करण्याबाबतचा ते आदेश काढतील, त्याला कामावर कंटिन्यू केलं जाईल। कुठल्याही प्रकारे जाणीवपूर्वक इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या मराठी कामगारांना, स्थानिकांना कामावर काढून कोणत्याही प्रकारे आवाज उठवत नसल्यामुळे त्या परप्रांतीय कामगारांना आणून बसवायचं, अशा पद्धतीचा इथल्या कंपन्यांचा अजेंडा आहे, तो खपवून घेणार नाही। आम्हाला कंपनीच्या गेटवर येऊन बोर्ड लावून युनियनबाजी करायची नाही। भूमिपुत्र एल्गार संघटना ही इथल्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढते, युनियनबाजी करण्यासाठी लढत नाही। आम्ही युनियन न लावता इथल्या कामगारांसाठी टोकाचा लढा देऊ। विमल लॉजिस्टिकला आज आम्ही इशारा दिलाय की आता यापुढे, आतापर्यंत तुम्ही मस्ती केली आणि कामगारांना जाणीवपूर्वक काढून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न केला, यापुढे असं शोषण तुमच्याकडनं किंवा वाड्यामधल्या कोणत्याही कंपनीकडनं सहन करणार नाही, असा इशारा आज आम्ही दिला आहे। तहसीलदार महोदयांनी आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगली भूमिका घेतली। येत्या काळामध्ये जर अशा प्रकारचा अन्याय कुठे झाला तर भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने मी इशारा देतो की आता आम्ही गप्प बसणार नाही। या वाड्यामध्ये जे उद्योग आलेत ते उद्योग फक्त भांडवलदारांचं भलं करण्यासाठी आले नाही, तर इथल्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, इथल्या स्थानिकांना, इथल्या स्थानिक भूमिपुत्र तरुणांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे, इथल्या स्थानिक भागाचा विकास झाला पाहिजे, म्हणून हे रोजगार आलेत, म्हणून हे उद्योग आलेत। उद्योगांनी कोट्यावधीच्या शासकीय सवलती लाटल्यात, सबसिडी लाटल्यात आणि फक्त कंपन्या थाटून बसून परप्रांतीय कामगार आमच्या उरावर आणून बसवायचे, हे आता यापुढे वाड्यात चालून देणार नाही, हा इशारा आम्ही देतो। धन्यवाद।